योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्य सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला आहे। पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी 344.74 कोटींचा निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली आहे। हा निधी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिवांना उपलब्ध करून दिला जाणार आहे। नोंदणीकृत महिलांची काटेकोर छाननी करून केवळ पात्र लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची संपूर्ण जबाबदारी महिला आणि बालविकास विभागावर सोपवण्यात आलेली आहे। लाडकी बहिणीसाठी पुन्हा निधी वळवण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वळवण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत आलेली मोठी अपडेट। मे महिन्याच्या हप्त्यास राज्य सरकारने पुन्हा एकदा निधी उपलब्ध करून दिला आहे। याबाबत नवीन माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आलेली आहे। कारण मे महिन्याचा हप्ता वेळेवर देण्यासाठी राज्य शासनाने तब्बल 344.74 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिल्याची माहिती समोर आलेली आहे। या निधीबाबत महत्त्वाची बाब म्हणजे हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे। त्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे। मित्रांनो, सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आता लाभार्थी महिलांची अधिक काटेकोरपणे पडताळणी केली जाणार आहे। अनेक ठिकाणी अपात्र लाभार्थी असल्यास तक्रारी झाल्यानंतर सरकारने छाननीची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू केलेली आहे। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मे महिन्याचा हप्ता नेमका जमा कधी होणार, याबाबत अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। निधी मंजूर झाल्यानंतर वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते, आधार लिंकिंग आणि अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहणे गरजेचे आहे। लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत मिळत आहे। या पैशांचा घर खर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि छोट्या व्यवसायासाठी देखील महिलांना मदत होत आहे। या दरम्यान विरोधकांकडून या निधी वर्गीकरण प्रश्न उपस्थित केले जात आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा योजनेसाठी वापरण्यात येत असल्याने विविध चर्चा सुरू आहे। मात्र सरकारचे म्हणणे असे आहे की पात्र महिलांना वेळेवर आर्थिक मदत देणे ही प्राथमिकता आहे। महिला व बालविकास विभागाकडून देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे। लाभार्थ्यांची यादी पुन्हा तपासली जात आहे। डुप्लिकेट अर्ज, चुकीची माहिती आणि अपात्र लाभार्थी यांना वगळून पात्र महिलांना लाभ दिला जाईल। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या। या योजनेचा लाभ कालांतर टिकवण्यासाठी आधार कार्ड अपडेट करा, बँक खाते सक्रिय ठेवा, मोबाईल नंबर आधार लिंक ठेवा, तसेच अर्जाची स्थिती अप्रूव्ह करून घ्या। बँक खात्याचा डीबीटी सुविधा सुरू आहे का हे चेक करून घ्या। या सर्व गोष्टी योग्य असल्यास हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही। आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे शासनाकडून आणखी मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम सुरू आहे, त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही चुकीची माहिती देऊ नये। मे महिन्याच्या हप्त्यासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे। लाखो महिलांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे। आता सर्व महिलांचे लक्ष हप्ता जमा होण्याच्या तारखेकडे लागलेले आहे। तुमच्या जिल्ह्यात किंवा गावामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।